नमस्कार, संस्कृती संदीप चव्हाण आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. पाहणार आहोत की डिटॅन कसं करायचं. ज्या क्लायंटला एका क्लायंटला जर ब्लीच सूट होत नसेल तर ते ब्लीचच्या ऐवजी या ब्लीचच्या रिप्लेस आपण कुठली ट्रीटमेंट करू शकतो, तो डिटॅन ही ट्रीटमेंट आपण क्लायंटवर करू शकतो की ज्याच्यामुळं आपल्याला डिटॅनिंग केल्यामुळं क्लायंटला असणारा जे टॅन आहे ते बऱ्यापैकी रिमूव्ह होतं. पण ब्लीचसारखा लगेच इन्स्टंट अमेझिंग असा रिझल्ट तुम्हाला लगेच पाहायला मिळत नाही, कारण ब्लीचचा रिझल्ट हा इन्स्टंट असतो. इन्स्टंट ग्लो रिझल्ट ब्लीचने आलेला असतो. त्याच्यामुळे एवढा अमेझिंग रिझल्ट आपल्याला डिटॅन ह्या ट्रीटमेंटने पाहायला मिळत नाही. पण जर तुम्ही डिटॅनिंगच्या 3 सेटिंग घेतल्या, फेसवर घेतल्यानंतर तुम्हाला 3 सेटिंगमध्ये हळूहळू आपल्या स्किनचा कलर थोडासा लिफ्ट झालेला दिसतो किंवा स्किनचा वन टोन आपल्याला फेअर दिसतो. तर आता आपण पाहूया डिटॅन कसं करायचं. म्हणजे डिटॅन का करायचं, तर डिटॅन करायचं एक अशी ज्यांना ब्लीच सूट होत नाही, ज्यांच्या स्किनला ब्लीचची पॅच टेस्ट घेऊन सुद्धा त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे आणि अशा स्किनला जर ब्लीच सूट होत नाही आणि खूप सारं टॅनिंग त्यांच्या फेसवर आहे आणि ते टॅनिंग डिरेक्टली फेशियलनी सुद्धा लगेच त्यांच्या स्किनचा कलर, फेअरनेस, कॉम्प्लेक्शन जर लिफ्ट होणार नसेल, जर येणार नसेल, तर पहिली ट्रीटमेंट असते की डिटॅनिंग करणं. तर त्याच्यामुळं डिटॅनिंग केल्यामुळं की तुमचं असणारं जे चेहऱ्यावर असणारा काळवंडलापणा किंवा ब्लेमिशपणा हे थोडं कमी करायचं काम डिटॅनिंग करतं. पण डिटॅनिंग ब्लीचसारखं तुम्हाला इन्स्टंट ग्लो देत नाही. त्याचा अमेझिंग तुम्हाला लगेच इन्स्टंट अमेझिंग रिझल्ट नाही मिळणार. डिटॅनिंग तुम्हाला 15-15 दिवसांनी 3दा तरी करावं लागेल आणि त्यानंतर 1 मंथमधून 1 टाईम, म्हणजे 1 मंथ इन 1 टाईम तुम्हाला डिटॅनिंग करणं गरजेचं. तर आता आपण सुरुवात करूया डिटॅनिंग कसं करायचं. तर मी डिटॅनिंगला स्टार्ट करते. तर फेशियल हेअर आता आपण ब्लीच करायच्या आधी सगळे हेअर बेल्टनी टाय केले होते. का करत होतो आपण बेल्टनी टाय, की डिस्टर्बन्स येऊ नये ॲप्लिकेशन करताना. त्याचबरोबर ब्लीचमुळं हेअरचा कलर तुमचा गोल्ड होतो, तो होऊ नये त्यासाठी आपण प्रॉपर बेल्ट हेअर टाय करण्यासाठी करत होतो. आपल्या डिटॅन ह्या पॅकनी कुठलंही हेअर, जे फेशियल हेअर असू दे, जे पट्टी न बांधल्यामुळं जे हेअर असू दे, ते हेअर कुठलेही गोल्ड होणार नाही. ते ॲज इट इज तसेच हेअर राहणार. तरीही ॲज अ क्लायंटला सेफ वाटावं या तो आपल्याला ॲप्लिकेशन करताना इरिटेशन होऊ नये त्यासाठी आपल्याला आधी हे जे हेअर आहेत ते बेल्टनी माझ्या क्लायंटचं फोरहेड आहे, त्याला खूप पाहिलं तर फोरहेड कव्हर आहे, इतके हेअर आहेत. बऱ्यापैकी अर्ध फोरहेड तर तिच्या हेअरनीच कव्हर झालेलं आहे. फेस मी क्लीन वॉटरनी क्लीन करून घेते. आता मी डिटॅनिंग O3+ या ब्रँडचं करणार आहे. तर O3+चं जे क्लिन्झिंग फोम आहे त्याने मी आधी क्लिन्झिंग करून घेते, कारण क्लायंट बाहेरून आलेलं असतं. क्लायंटच्या फेसवर खूप प्रकारचे डस्ट, इम्प्युरिटीज असतात किंवा क्लायंट बाहेरून येताना थोडासा हलकासा मेकअप करून येत असतो. अगदीच नाही तर मॉइश्चरायझर किंवा सन प्रोटेक्शन क्रीम क्लायंट लावून आलेलं असतं. तर ते सगळं डीप क्लिन्झिंगनी रिमूव्ह होऊ शकतं. त्याच्यामुळं मी O3+ ब्रँडचा क्लिन्झिंग फोम हे घेतलेला आहे आणि अगदी ओव्हरऑल फेसचा मसाज करून. कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. मॅडम, डिटॅनिंग किती दिवसानंतर केलं पाहिजे? नाईस क्वेश्चन. माझे एक स्टुडंट बोलते की डिटॅनिंग किती दिवसांनी केलं जातं किंवा किती दिवसानंतर केलेलं चांगलं असतं. तर मी ब्लीचबाबत तुमच्याशी बोलून झाले की ब्लीच हे 3 महिन्यातून एकदा करा. पण डिटॅनिंग हे तुम्ही डिटॅनिंगचा रिझल्ट हा तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळणार नाही. एकाच सेटिंगला आपली स्किन खूप जास्त फेअर कॉम्प्लेक्शन देणार नाही आहे. तर डिटॅनिंग हे तुम्हाला
15 दिवसातून एकदा करावं लागेल. अशा 3 सेटिंग जर तुम्ही 15 डेज आफ्टर 3 सेटिंग घेतल्यानंतर तुम्हाला डिटॅनिंग हे बिफोर फेशियल या बिफोर क्लीनअप हे ह्याच्या आधी महिन्यातून एकदा घेतलेलं चालेल. बट आधी जर तुमचं ब्लॅक कॉम्प्लेक्शन आहे तुमच्या फेसवर तर तुम्हाला डिटॅनिंग हे कंटिन्युअसली 15 दिवसातून एकदा असं 3 टाईम रेग्युलर घ्यायचं आहे. म्हणजे 15 डेज आफ्टर 1 सेटिंग 15 डेज आफ्टर 1 सेटिंग असं घ्यायचं आहे. आणि 3 सेटिंगमध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार. तुमचं फेसचा कलर हा एक टोन तुम्हाला नक्कीच लिफ्ट झालेला भेटेल. म्हणजे एक टोन अप असणार, अप स्किन टोन मिळेल तुम्हाला. आणि जर तुम्ही ब्लीच अवॉइड करून तुम्ही डिटॅनिंग करताय, जर बिफोर क्लीनअप या बिफोर फेशियल तुम्ही डिटॅनिंग महिन्यातून एकदा करू शकता. O3+ ब्रँडचं मी डिटॅनिंग पॅक घेत आहे. डिटॅनिंग पॅक लावताना जरी तो चुकून हेअरला लागला तरी ब्लीच सारखे त्याच्यामुळं हेअर गोल्ड वगैरे काही होत नाही. सेम अंडर आईज जो एरिया आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे, कारण तो एरिया खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळं तिथे ॲप्लिकेशन नाही झालं पाहिजे. थोडंसं इचिंग, थोडंसं बर्निंग डिटॅनिंगमुळं होतं, कारण स्किनवरचा जो टॅनिंगचा भाग आहे, टॅनिंग दिसतंय ते रिमूव्ह करायचं काम डिटॅनिंग मास्क करत असतं. त्याच्यामुळं हलकंसं तुम्हाला बर्न होईल आणि हलकंसं इचिंग वगैरे होईल. तर तेवढं बेअर क्लायंट करत नसेल तर तुम्ही 5 ते 10 मिनटंच फक्त मास्क ठेवा. आणि जर बेअर होत असेल क्लायंटच्या फेसला तर तुम्ही डिटॅन हे 20 मिनिट्स ठेवलं तरी चालेल. आता डिटॅन हे ऑल स्किन टाईप आहे. डिटॅन हे सेफ झोनला तुम्ही काम करू शकता. ते सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात केमिकल आहेच टाकलेलं, त्याच्यामुळेच तर फेअरनेस कॉम्प्लेक्शन आपल्याला एका महिन्यात दिसायला लागतं. खूप साऱ्या पद्धतीचे डिटॅन अवेलेबल आहेत. तर बेस्ट तरी आतापर्यंत आपण सारा वापरलाय, रागाचा डिटॅन वापरलाय, नेचर या ब्रँडचा डिटॅन वापरलाय, रागा, सारा. सगळेच ब्रँड चांगले आहेत, पण मी तर सजेस्ट करेन की तुम्ही O3+ इट्स अ व्हेरी गुड ब्रँड. तर एक 20 मिनिट्सचा टाइम आपण लावलेला आहे डिटॅनिंगला. क्लायंटला विचारणं गरजेचं आहे की हे वेअरेबल आहे का, तुम्हाला हे सहन होतंय का, ह्याला बर्न होत नाहीये का, हे सगळं विचारणं गरजेचं आहे. जर क्लायंटला बेअर होतंय तर तुम्ही 20 मिनिट्स अगदी डोळे बंद करून ठेवा. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या फेसला दिसणार नाही, कारण एवढं हार्मफुल डिटॅन नाही आहे. डिटॅनचा रिझल्ट तुम्हाला चांगलाच मिळतो. 20 मिनिटं आता पूर्ण झालेत, तर आपल्याला आता क्लीन करायचा आहे पॅक. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी जो आपण पॅक लावलाय तो आतमध्ये ॲब्झॉर्ब झालाय, पॅनिट्रेट झालेला आहे. तुम्ही हलकासा 1-2 मिनिटं असा मसाज करून सुद्धा पॅक रिमूव्ह करू शकता. पण मी लावताना अगदी इक्वली पद्धतीने लावल्यामुळं कुठे थिक कुठे थिन असं काही लागलेलं नाहीये. जेव्हा असं लागतं तेव्हा तुम्ही हलकासा असा मसाज करून मग क्लीन केला तर तो पॅक इझिली क्लीन होतो. टिश्यूच्या साह्याने परत एकदा क्लीन करून घेऊया. नॅपकिनपेक्षा तुम्ही टिश्यूचाच वापर करा, कारण हायजेनिक ठेवणं गरजेचं आहे. नॅपकिनपेक्षा आपण टिश्यू वापरून जर फेस क्लीन केला तर प्रत्येक क्लायंटसाठी सेफ्टी आहे.
कोणाची रिॲक्शन कुठल्या क्लायंटला होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण डिटॅनिंग लावलं आहे. डिटॅनिंगची प्रोसिजर आपली कंप्लीट झाली आहे. तर तुमच्याकडे कुठलाही चांगल्या ब्रँडेडचा SPF सन प्रोटेक्शन क्रीम असेल तर तुम्ही आफ्टर डिटॅनिंग तुम्ही फेसला लावून क्लायंटला बाहेर पाठवायचं आहे. विदाऊट SPF तुम्ही क्लायंटला सोडायचं नाही. SPF लावूनच क्लायंटला आपण सोडायचं. ओके. तर तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल. तर जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.